की रायगड जिल्हा जो आहे तो पूर्ण कोकण पर्यंत असा डेव्हलप होत आहे आणि कोकणाचं जे सौंदर्य आहे, नॅचरल सौंदर्य जे आपण म्हणतो, बरीच लोक कोकणामध्ये त्या नॅचरल सौंदर्यासाठी तिथे येतात, तर ते खराब होईल का असा पण भीती लोकांच्या मनामध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक मी सांगू इच्छितो, गव्हर्नमेंट ज्या पॉलिसीज काढते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये होत आहे किंवा विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर जात आहे, त्याच्यामध्ये एक तुम्ही बघू शकता की जे शेतकरी आहेत तिथले शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीचा भाव आहे आता म्हणजे एकदम म्हणजे कमी रेटच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी तिथं एखादा प्रोजेक्ट अनाऊन्स झाले की त्याची कॉस्ट तुम्हाला डबल टिबल झालेली दिसते. तर हा जो आपला ग्रामीण भागातला शेतकरी आहे, आपला रायगड जिल्ह्यातला शेतकरी आहे किंवा कोकणातला शेतकरी तुम्ही म्हणाल, त्यांची प्रगती ऑटोमॅटिक होत आहे. त्यांचा जो डेव्हलपमेंट शेतीची किंमत वाढत आहे आणि तिथं इन्फ्रास्ट्रक्चर आणि वेगवेगळे कमर्शियल्स तिथे प्रोजेक्ट झाल्यामुळे वर्षानुवर्ष त्यांना त्याची प्रगती होतच राहत. प्रोजेक्ट झाला की तिथे एकदा अप्रिशिएशन होऊन थांबत नाही, वर्षानुवर्ष ते चालूच राहतं. त्यामुळे त्यांची स्वतःची ग्रोथ तर होतच आहे. त्यामुळे ग्रामीण भागातला शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी फायनान्शियल स्ट्रॉंग होत आहे.